भंडारा जिल्ह्यात 4 नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात। त्यामुळे अर्थातच राजकीय वातावरण तापलंय। मागील पंचवार्षिक भाजपची सत्ता होती, पण आता तर सगळ्याच पक्षांनी सोबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे गळशिपी होतीये। आता मतदार कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात आपलं मत टाकतात हाच प्रश्न आहे। पाहुयात भंडाऱ्यातून आमचे प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे यांनी घेतलेला हा सविस्तर आढावा। भंडारा जिल्ह्यात 4 नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। यामध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। तर भंडारा जिल्ह्यामध्ये सर्व राजकीय पक्ष हे स्वतंत्र स्वबळावर लढणार आहेत। यामध्ये भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भंडारा नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरिता भाजपचे उमेदवार आहेत मधुरा मदनकर। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, काय सांगाल तुम्ही कोणत्या मुद्द्यांना घेऊन निवडणुकीला सामोरे जाता? कित्येक लोकांना या रस्त्यांमुळे आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे, आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावं लागलेलं आहे। तर सर्वात आधी तर मी या जे इथे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ते आधी करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। आणि जी पाण्याची समस्या काही कारणास्तव आम्हाला अडथळे आल्यामुळे ती पूर्ण करू शकलो नाही आहे, कारण तसा समोर जे विरोधक आहे त्यांनी आम्हाला त्या कामाबद्दल विरोधच केलेला आहे। त्याच्यामुळे काही प्रमाणात ते काम थांबलेलं आहे। तर ते पाण्याची व्यवस्था सुद्धा मला पूर्ण करायची आहे। नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरिता काँग्रेसचे उमेदवार जयश्री बोरकर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, तुम्ही कुठल्या मुद्द्यांना घेऊन नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातात? भंडारा शहरामध्ये आज आपल्याला 4 वर्ष झाले इलेक्शन झालेले नव्हते, प्रशासक राज होतं, त्याच्यामुळे एकही कामं झालेले नाही। तर आम्ही आज 4 वर्षाची परिस्थिती सांगायची म्हणजे पायी सुद्धा आज भंडारा शहरात आपण चालू शकत नाही। त्याच्यानंतर आज अस्वच्छता इतकी घाणीचं राज्य झालेलं आहे भंडारा शहरामध्ये की ज्या चौकामध्ये जावं त्या चौकामध्ये आज कचरा आढळलेला आहे। त्याच्यानंतर आपण कुठल्याही चौकमध्ये गेलं तर आमच्या महिला भगिनींसाठी शौचालयाची व्यवस्था नाही आहे। आणि एवढी मोठी वैनगंगा असून सुद्धा घराघरापर्यंत आम्ही म्हणजे पाणी पोहोचलेलं नाही आहे। आणि दुसरं तिसरं सांगायचं म्हणजे आज भंडारा शहरात मी फिरत आहे तर नाली सफाई असो, साधी फवारणी असो, कुठल्याही प्रकारचे कामं झालेले नाही असे लोकांकडून चर्चा येत आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता अश्विनताई भोंडेकर आहेत, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत। काय सांगाल ताई, कशा प्रकारे तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही सामोरे जाणार आहात? हा लढा माझा विकासाचा लढा आहे। हा लढा माझा कधीच सत्तेचा नाही, ही एक विशेष बाब या ठिकाणी म्हणेल मी। आणि ज्या पद्धतीने माननीय आमदार साहेबांनी मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपल्या भंडारा शहरामध्ये आणले, जसं जलपर्यटनाचं काम आहे, भुयारी गटारी प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, अनेक सौंदर्यीकरणाची कामं या ठिकाणी, प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं काम असो, ह्या सगळ्या या कामाला गतीसुद्धा या ठिकाणी वाढायला पाहिजे। त्याच पद्धतीने आपल्या रस्त्यांचं दुरुस्तीकरणाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे। जनतेला 2 वेळेचं पाणी मिळायला पाहिजे, स्वच्छता सुंदर व्हायला पाहिजे। या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने बघता येईल। आपण भंडारा शहरातील आपण एका पानटपरीवर आपण पाहू शकता, इथं हे नागरिक बसलेले आहेत, भंडारा शहरातील रहिवासी आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, तुम्ही एक मतदार म्हणून काय सांगणार की तुम्हाला कशा प्रकारच्या नगराध्यक्ष भंडारा शहरामध्ये पाहिजे? आम्हाला भंडारा शहरामध्ये नगराध्यक्ष असा पाहिजे जो नगराध्यक्षाचं पूर्ण कर्तव्य जे आहे व्यवस्थित पार पाडत। भंडारा नगर परिषदचा जो भोंगळ कारभार आहे तो कारभार न चालवणारा असा सुच्च विचाराचा नगराध्यक्ष असावा। ठेकेदारी प्रवृत्तीचा नको असावा। मोठ्या आपल्या पक्षाच्या बांधील असलेला नौकर नगराध्यक्ष नको असावा। शहराची चिंता करणारी, महिलांची चिंता करणारा आणि शहर कसा सुंदर होईल असा स्वच्छ विचाराचा नगराध्यक्ष आम्हाला भंडारा नगर परिषदमध्ये हवा। दिवाबत्ती आहे, रस्ते आहेत, बरेचसे आता गटर खोदलेले आहेत, नाल्यांचे कामं झालेले नाही आहेत, यांच्याकडे लक्ष घ्यायला पाहिजे। पुन्हा खेळाचे मैदान नाही आहेत। अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा।